हाय यूट्यूब फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आज आम्ही चाललो आहे मुलांना घेऊन सरप्राईज प्लॅन केलं आहे तिकडे वॉटर पार्कमध्ये. तर आम्ही खूप पुढे आलेलो आहे तेव्हाच मी व्हिडिओ चालू केलेला आहे. म्हटलं जास्त मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे बाहेरून आलेलो आहे आम्ही, त्यामुळे म्हटलं जरासाच व्हिडिओ होईल असं काहीतरी करावं. तर आम्ही चाललेलो आहे आज मधुरा गार्डन, सातारा जिल्ह्यामधील वाई या ठिकाणी. हे बघा, मधुरा गार्डन वॉटर पार्क. इथून आम्ही आत एंट्री घेतली. रोड जरा असा कच्चाच आहे जाईपर्यंत थोडंसं. साईडनं झाडी वगैरे आहेत, रोड पण असा साधाच आहे. हे बघू शकता तुम्ही. नाही, साईडनं झाडी वगैरे. मी तर व्हिडिओ काढण्यातच गुंग झालेले. मग इथून आम्ही आतमधून एंट्री केली. तिथून असं मस्त झाडी लावलेली आहे साईडनं आणि निसर्गाच्या सानिध्यात खूप असं छान असं वॉटर पार्क आहे इथे. हे बघू शकता. आपण एंट्री घेतोय आतमध्ये. इथून आतमध्ये एंट्री घेतली आपण इथून आणि उजव्या साईडला गाडीला अशा पार्किंगला जागा आहे. मग आमचं चाललेलं गाड्या वगैरे पार्किंग करायचं. काहींचं चाललेलं बॅग्स घ्यायचे चेंजिंग रूममध्ये, कपडे ठेवायला वगैरे बदलायला. मग मी उतरले की माझं हे चालूच होतं व्हिडिओ काढायचं वगैरे. हे बघा, एंट्री आपण केलेली आतमधून तिथून. मग एंट्रीलाच एक असं चिंपाजी बसलेला त्यांनी ठेवलेला आहे असं. आणि हे बघा, वॉटर पार्क मधुरा असं नाव आहे तिथे. बाकीच्यांचं चाललेलं कपडे घ्यायचे, बॅगा घ्यायच्या. सगळे उतरले काय. माझं चाललेलं, दीदी बोलली माझी श्रेया की आपण फोटो काढूया. मग तिचे फोटो काढून घेतले आणि माझं पण घेतलं, थोडासा व्हिडिओ घेतला, फोटो काढले. खूप छान वाटले. इथं पण एंट्रीलाच आहे असा चिंपाजी. तर आम्ही तिकीट काढून आतमध्ये गेलो. तिकीटचे रेट असे फुल 300 का काहीतरी असे लावलेत आणि हाफ 200 असं काहीतरी आहे. हे आतमध्ये गेल्यानंतर मी तर खरंच खूप असं म्हणजे वेगळंच वाटलं. असं मस्त वाटत होतं निसर्गाच्या सानिध्यात. असे हे चालूच होतं सगळं मुलांचं वगैरे, बाकीच्यांचं एन्जॉय चाललेलं. माझी श्रेया आणि सनी त्यांचं तर खेळायला चालू झालं आता बघा. इकडे नंदूबाई आमच्या पाण्यात उतरलेल्या होत्या. मिस्टरांचं चाललेलं फोनवर कामच. त्यांना म्हटलं जरा फोन बाजूलाच ठेवा, पाण्यात ओला वगैरे होईल म्हणून म्हटलं नको घ्यायला फोन आपल्यासोबत. मग ही मुलांची पहिले आलेली होती, त्या मुलांची खूप मस्ती चाललेली इकडे. आणि वरती स्लाईडचं आहे इकडे वरती, ते मी बघत होते. मी तर बोलले बाबा खूप डेंजर आहे, मी आता जाईल का नाही त्याच्यावर काय माहिती. मग हे बाकी इकडं मुलांचं चाललेलं, भाच्यांचं चाललेलं कपडे वगैरे चेंज करायचे. आणि मग चेंज केल्यानंतर आम्ही मोबाईल वगैरे व्यवस्थित ठेवले. आणि आता इथे बघा, हा मुलगा हे बघा कसा डान्स करत एन्जॉय करत होता. हे मला बघून खूप म्हणजे असं हसायला आलं की दररोजच्या धावपळीतून काहीतरी वेगळं, असं काहीतरी मस्त वाटलं मला पण. हे सगळं बघूनच मी तर व्हिडिओज काढत होते. मला बोलले सगळे बास कर व्हिडिओ काढायचे, आता चला जरा पाण्यात जाऊ. आपण आलो आहे कशाला, आपल्याकडे थोडाच टायमिंग आहे. मग त्यासाठी मग हे आमचे ननंद वगैरे गेले वरती, त्यांचे मिस्टर ते गेले स्लाईडवरती. मी तर म्हटलं बापरे, मला तर ह्याच्यावर खूप भीती वाटेल, मी कशी येऊ ह्याच्यावर. पण एकदा दोनदा जाऊन आले की परत मग 2-4 वेळा तरी जाऊन आले त्याच्यावरती. आणि असं खूप छान वाटत होतं. वरती येताना वरती भीती वाटत होते खाली, पण तरी एकदा दोनदा जाऊन आलं की मग बरं वाटायचं जरा. तर हे असं होतं इथं. आणि पलीकडे आहे ते राऊंडवालं आहे, असं गोल राऊंडमधून घसरगुंडी आहे वरती, तसं ते स्लाईड आहे. ते पण छान वाटतं, पण मला भीती वाटते त्यामुळे मी काही तिकडे गेलेली नाही आहे. तर हे असं सगळ्यांचं चाललेलं एन्जॉय करायचं, पाण्यात उतरलेले सगळे. मग मी बसलेलेच तसे व्हिडिओ काढत. तर मग ताई बोलल्या कशाला बसली एवढ्या वेळ, चला आता बसा पाण्यात, या खेळायला चला. मग आम्ही पाण्यात उतरलो, श्रेया मी. आणि मी बोलले चला आता जरा फोटो काढू, व्हिडिओ काढू. पाण्यामध्ये जरासे घेतले असे फोटो व्हिडिओ वगैरे. मग इकडं चाललेलं भाचे साहेबांचं खेळायचंच चाललेलं पाण्यात. सगळी आपापल्या पद्धतीने त्यांचं एन्जॉय चाललेलं. हे बघा कसं चाललं आहे पोहायचं. पोहता येत नाही तरी पण ट्राय करायचं चाललेलं खरं हे सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभर कामातून वेळ नाही भेटत, त्यामुळे इकडं तिकडं वेळ नाही मिळत काही टाईमपास वगैरे करायला. पण हे बरं वाटत होतं एक दिवस असंच कामातून आपल्यासाठी वेळ काढायला. आणि हे म्हणजे 1 तास का काहीतरी चालू असतं दुपारचं.
रेन डान्स असं 1च तास चालू असतं फक्त दुपारचं. मग त्यामध्ये सगळे बसलेले असे डान्स करत वगैरे. पण मीच नव्हते. मी होते व्हिडिओ काढण्यात बिझी. मग म्हटलं चला श्रेयाला बोलले मी, "तू पण ये जरा इथे व्हिडिओ काढायला. मी जरा डान्स करायला जाते रेन डान्समध्ये. बघूया एन्जॉय त्याच्यात करून कसं आहे, काय आहे." मग हे सगळे डान्स करत होते. श्रेया पण होती. मग श्रेयाला मी एका बाजूला बोलवलं. आम्ही सगळे इथं डान्स करायला लागलो. कारण मोबाईल धरायला कोण नाही कोणतरी घ्यायलाच पाहिजे होतं. त्यामुळं आम्ही मग एखादा तरी माणूस ग्रुपमधलं बाहेरच राहायचं. दररोजच्या कामातून, धावपळीतून आज आनंदच वेगळा होता. कारण कामाच्या धावपळीतून कधी आपल्या स्वतःसाठी वेळ देता येत नाही, काही एन्जॉय करता येत नाही. आमच्या साहेबांना तर कधी वेळ नसतो. पण आज खरंच ते खूप म्हणजे असे खूप असे हे होते, की आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा, की कामातून असं वेळ भेटला त्यांना. मग आता आम्ही ते रेन डान्समधून इकडे आलो. मी म्हटलं माझ्या यूट्यूब फ्रेंड्सला जरा बघायला पाहिजे का नको चांगलं काहीतरी डान्स वगैरे करा ना त्याच्यात. मग आम्ही इकडे डान्स वगैरे केला. मग चालूच होतं आमचं हे पाण्यातले एन्जॉय आणि इकडे स्लाईडवरती आम्हाला हे करायचं होतं. तिथून वरून खाली आलो. मग आम्हाला व्हिडिओ वगैरे काढायचे होते. तर ह्याच्यात आम्ही व्हिडिओ, फोटोज काढले आणि तिथं चेंजिंग रूममध्ये एक रूम होती तिथं चेंज केलं आणि आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळे आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. मग आमच्या गाड्या वगैरे घेतल्या आम्ही. हे आमचे भाचे साहेब मोठे सर्वात. मग हे चाललो आम्ही आता सगळे एकत्र. घेतलं सगळं साहित्य घेतलेलं, आणलेलं सगळं. मग तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ माझा लाँग व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मधुरा गार्डन सातारा जिल्हा वाई येथे नक्की एकदा कोणी जरी आला तरी भेट द्या. कसं वाटतंय लोकेशन वगैरे ते मलाही कमेंटमध्ये सांगा. बाय यूट्यूब फ्रेंड्स. ओके. बाय बाय.